नमस्कार। आता पोलीस स्टेशनमध्ये तर सौमित्र आणि ऋषिकेश सारंगला सोडवण्यासाठी आलेले असतात, पण पोलीस म्हणतात तुम्ही इथे बेलचे पेपर घेऊन आलात, पण पैसे कुठे आहेत? जोपर्यंत 5 कोटी इथे तुम्ही देत नाही तोपर्यंत तुमच्या भावाची काही सुटका होत नाही। तशी त्याने पोलीस कंप्लेंटच केली आहे, नाहीतर तो तुमच्यावर केस ठोकेल। ते ऐकून आता सारंग घाबरतो आणि रडायला लागतो आणि ऋषिकेश आणि सौमित्रचे पाय धरतो आणि म्हणतो दादा काही करा, पण मला इथून सोडवा, मला इथून काही करा, मला इथे नाही राहायचंय। आता सौमित्र म्हणतो सारंग थोडा वेळ थांब, आम्ही जरा घरी जाऊन येतो आणि घरी जाऊन बघतो पैशाची काही व्यवस्था होते काय। तेव्हा सारंग म्हणतो हा ठीक आहे। ऋषिकेश आणि सौमित्र घरी येतात। घरी आल्यावर लगेच आजी म्हणते आला माझा गुंड्या आला, कुठे आहे माझा गुंड्या? सौमित्र म्हणतो आजी शांत बस, ही आता मस्करी करायची वेळ नाहीये, तुझं काय चाललंय? इथे पैशांची गरज आहे आता आपल्याला। तेव्हा जानकी म्हणते काय झालं ऋषिकेश? ऋषिकेश म्हणतो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत सारंगला सोडणार नाही। आता काय करायचं, कुठनं आणायचे अचानक एवढे 5 कोटी रुपये? तेव्हा जानकी म्हणते पैसेही आणायचे आणि सारंग भाऊजींनाही सोडवायचं। ते ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो, नक्की काय कसं करायचं? तेव्हा जानकी म्हणते आपण ऐश्वर्याचे दागिने विकायचे। त्यांनीच एवढा शहाणपणा केला होता ना, त्या सयाजीने आणि ऐश्वर्याने सारंग भाऊजींना जबरदस्तीने सह्या करायला लावल्या होत्या। मग आता ऐश्वर्याचेच दागिने विकायचे आणि येईल ते पैसे पुढे भरायचे। ते ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो। त्यानंतर सुमित्रा म्हणते हो जानकी तू बरोबर बोलतेस, मला तुझं म्हणणं पटतंय। त्यानंतर जानकी ही ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि ऐश्वर्याला म्हणते तुझे सगळे आत्ताच्या आत्ता तुझे असतील तेवढे सगळे दागिने दे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते मूर्ख आहेस का, मी माझे दागिने तुला देणार नाही। तेव्हा जानकी म्हणते तुला द्यावेच लागतील, सारंग भाऊजींना सोडवायचं असेल तर तुला दागिने द्यावेच लागतील। अगं मोठं प्रेम आहे दाखवतेस ना नवऱ्यावर, नवरा करतेस ना, मग आता दे, त्याच नवऱ्यासाठी तुझे दागिने दे, कारण त्यांना फसवून तुम्ही खोट्या त्यांच्याकडनं सह्या करून घेतल्या होत्या, त्यांना जबरदस्तीने सह्या करायला भाग पडलं, त्यामुळे तुला आता तुझे दागिने द्यावेच लागतील। जरी तू दिले नाहीस तरी मी ते हिसकावून घेईल। आता ऐश्वर्या घाबरते आणि गपगुमान आपले सगळे दागिने देते। आता जानकी ते सगळे दागिने घेते आणि नेऊन विकते आणि ते पैसे आणून ती इथे पोलीस स्टेशनला देते। पैसे भरल्याबरोबर लगेच पोलीस सारंगला सोडवतात। आता सारंगला बरं वाटतं, सारंगला माहीत नसतं की यांनी एवढे पैसे कुठून आणले आहेत। घरी आल्यावर सारंगला बघून सगळ्यांना बरं वाटतं। तेव्हा ऐश्वर्या म्हणते आता हे सगळं खोटं प्रेम दाखवायची गरज नाही आहे। सारंग म्हणतो म्हणजे? ऐश्वर्या म्हणते या कोणीच तुला मदत केली नाही, कोणीही एकही पैसा दिला नाही तुला सोडवण्यासाठी, मी पैसे दिले आहेत। सारंग म्हणतो तुम्ही कुठून दिले? तेव्हा ऐश्वर्या म्हणते यांनी सगळे माझे दागिने विकले आणि ते जे पैसे आले ते तिथे भरले, म्हणजे मी तुम्हाला सोडवलं आहे सारंग, यांनी नाही। ते ऐकून सारंगला धक्का बसतो। सारंग म्हणतो आई तू ऐश्वर्याचे दागिने विकलेस, अगं लाज नाही वाटली का गं तुम्हाला ऐश्वर्याचे दागिने विकताना? तेव्हा लगेच जानकी म्हणते सारंग भाऊजी आईशी बोलताय, नीट बोला। आणि काय लाज नाही वाटली तुम्हाला? लाज नाही वाटली करताना? तुम्ही काय गरज होती तुम्हाला एवढं मोठं कर्ज घ्यायची घरावर? आणि घेतलं तर घेतलं, घरच्यांना कोणालाच नाही सांगितलं, घर गहाण ठेवलं, ते चूक तुमची आहे, त्यामुळे तुम्हालाच ती आता भोगावी लागणार। मग तुमच्याच बायकोचे दागिने देणार ना आम्ही तुमच्यासाठी। आता सारंग आणि ऐश्वर्याला चांगली जानकीने बोलती त्यांची बंद केलेली असते। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।